धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मद्यपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि पापस्वकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोधपनं एतं बुद्धानुशासनं साधु साधु विज्ञाननगरला राहते आपल्या या कार्यक्रमात मी पहिल्यांदापासून जोडलेली आहे. मला 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं इंजिनियर आहेत. नमो बुद्धाय जय भीम. नमो बुद्धाय जय भीम. मी वैशाली विश्वंभर कांबळे, राहणार महाकाली नगर. मी गृहिणी आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे आणि मुलगी टाउन प्लॅनिंगला आहे नागपूरमध्ये आणि मुलगा उमरेड येथे नगर परिषदला इंजिनियर. नमो बुद्धाय जय भीम. मी वंदना रमेश राठोड. मी सध्या उपाध्यक्ष भूमी अभिलेख या पदावर नागवेड येथे आहे. मला एक मुलगा आहे, तो मुंबईला नोकरी. मी विश्वंभर तांबाजी कांबळे, महाकाली नगर नागपूर येथे राहतो. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव लक्ष्मणराव उमक आहे. मी महाकाली नगर नंबर 3 इथे राहतो. मला 3 मुली आणि 2 मुलं आहेत. जय भीम. मी शिवकुमार ठवरे, गुरुकुंजनगर इथे राहत आहो आणि मी रेल्वेमधनं रिटायर झालो. मी वरिष्ठ अनुभाग अधिकारी म्हणून अकाउंट्स डिपार्टमेंटला कार्यरत होतो आणि 2013मध्ये रिटायर होऊन गुरुकुंजनगर इथं राहत आहो. सध्या मी आणि माझं कुटुंब हे नागपूरमध्ये म्हणजे गुरुकुंजनगर इथं राहत आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मी मुलाकरता एक छोटासा व्यवसाय म्हणून पेट्रोल पंप सुरू केलेला आहे आणि मुलगी ही तिचं मॅरेज झालेलं आहे. तिने हॉटेल मॅनेजमेंट हे केलेलं आहे. सध्या आमचं कुटुंब म्हणजे फार असं विशेष हे नसून आम्ही सुखी आणि समृद्ध आहोत. धन्यवाद. जय भीम. माझे नाव प्रेमदास गजबे आहे. मी वनराई नगरमध्ये राहतो. मी दूध डेअरीमध्ये होतो. आता सध्या रिटायरमेंट आहे. मला 3 मुलं आहेत, एक मुलगी 2 मुलं. एक मोठा मुलगा एक व्यवसाय करतो आपला बलून डेकोरेशनचा आणि दुसरा मुलगा रेल्वेमध्ये आहे. मी शेषराव चक्रवर्ती, महाकाली नंबर 3 ला राहतो. मी रेल्वेमध्ये लोको पायलट होतो. सेवानिवृत्त झालो आहे. नमो बुद्धाय. निवृत्त प्राध्यापक के एस पेटकर, मंगलदीप नगर 2 मध्ये राहतो. मला 2 मुलं आहेत. एक B.Pharm झाला आहे आणि तो त्याचं स्वतःचं मेडिकल आहे आणि दुसरा इंजिनियर आहे. जय भीम. नमो बुद्धाय. मेडिकल जवळच आहे. सगळ्यांना सप्रेम जय भीम. मी SN मेश्राम, वनराई नगरमध्ये असतो, परिवर्तन चौकाच्या बाजूला. आणि मी SBIमधून ॲज अ मॅनेजर रिटायरमेंट झालं या मागल्या वर्षी. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे
आणि मुलाचं लग्न झालं आहे, मुलगी अनमॅरिड आहे आणि दोघंही पुण्यामध्ये सध्या जॉब करत आहेत. ॲडव्होकेट डॉक्टर राठोड साहेब जे काम करतात ते खरंच म्हणजे अत्यंत प्रशंसनीय आहे आणि चांगलं नॉलेज वगैरे पण त्यांनी घेतलेलं आहे. आणि हे सगळं काम त्यांनी स्वतः देखील तथागत भगवान बुद्धाच्या मार्गावर आणि बाबासाहेबांच्या मार्गावर चालल्यामुळे हे अत्यंत फार चांगलं काम करीत आहेत. त्यांना कोटी कोटी नमन माझं. यांच्यामध्ये मला बोलवल्याबद्दल सर्वांचा आभार आहे आणि सर्वांना माझं स्वप्न जाईल. आपलं नाव काय? माझं नाव राजकुमार विठ्ठल जवादे. कुठून आले? काय म्हटलं? कुठून आले? मी धनगवडी नगर नागपूरमधून आणि माझा व्यवसाय टाईल्स काम करण्याचा आहे आणि त्याच्यामधून मला 2 मुली आहे. एक मुली माझी BAMS डॉक्टर झाली आहे, दुसरी 12वीला आहे आणि हातमजूर आम्ही जगत आहोत आणि धम्माच्या याच्यावर चालत आहोत. माझं नाव वसंत देवीदासजी मेश्राम. मी महाकाली नगरात राहतो. मला 3 मुलं आहेत. मिसेस टीचर आहे, मुलगी BDS झालेली आहे, दुसरी मुलगी BSc नर्सिंग केलेलं आहे आणि तिसरा मुलगा IITला इंजिनिअरिंग करतो आहे. आता मी 3 महिन्यापूर्वी जॉब सोडला आहे. आता प्लांट मॅनेजर होतो मी टोकियो इंटरनॅशनल. माझं नाव सिद्धार्थ जवाज आहे, धनगरला राहतो आणि टाईल्स फिटिंगचं काम करत होतो. मला 2 मुलं, 1 मुलगी असं आहे. चला जय हिंद. माझं नाव कल्याण गजबी आहे. मी विज्ञाननगर इथे राहतो. मला 1 मुलगा 1 मुलगी. मुलगा हा हैदराबादला इंजिनियर आहे आणि मुलगी सध्या प्रिपरेशन सुरू आहे MBAचं. जय भीम, नमो. मी ब्रह्मानंद गावंडे, महाकाली नगर नंबर 1मध्ये राहतो. मी ॲज ए मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झालेला आहे आणि मला 1 मुलगा आहे. मुलगा ओला उबेर गाडीचा स्वतःच चालवतो आणि तो क्रिप्टो आणि शेअर मार्केट यामध्ये काम करतो. जय भीम सर्वांना. माझं नाव बौद्ध भारद्वाज खोबरागडे. मी दिवाण लेआउटला राहते आणि धम्म आपला गाडी कार्यक्रम राबवला गेला आहे राठोड साहेबाद्वारे. तर अतिशय सुंदर आहे आणि सुंदरता म्हणजे देखणी लोकांमध्ये जे आहे, जसं रस्त्याने आपण धम्म लोकांनाही आकर्षित करतो आणि धम्म आपल्या दारी हे जे प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण धम्म ज्ञान जे राठोड साहेब जे देतात सगळ्यांना आणि हा कार्यक्रम जो आहे असाच प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळ्यांच्या घरी जाऊन नातेवाईकासोबत. मला थोडंसं हिंदी बोलायला परेशानी आहे म्हणून अटकत ओके बोलायला येते. तर सगळे बुद्धाचा जो धम्म आहे आणि जे बुद्धाचा मार्ग आहे जे राठोड साहेब सगळ्यांना कळवतात यांनी सगळ्यांना बुद्धाचा मार्ग जो आहे सगळ्यांच्या घरोघरी पोहोचला पाहिजे असं आणि दिवसेंदिवस हा घरोघरी पोहोचत आहे. आणखी खूप जास्त पूर्ण नागपूरभरामध्ये हळूहळू नागपूर शहरामध्ये हा पोहोचणार आहे आणि याच्यासोबत लोक आपोआप जुळतील. कारण की बुद्ध धम्म हा मार्ग अति सुख शांती आणि समृद्धीचा मार्ग आहे. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव शामराव विठ्ठलराव जवादे. ती माझी जीवनसंगाची पत्नी शामराव जवादे. मुलगा हा 1 मुलगा आणि ही मुलगी. हे 2 नाती 3 नाती असं आमचा छोटासा परिवार आहे. माझ्या बाई आहेत माझे. प्रत्येकाला माझा जन्म 1955 म्हणजे मी हिंदू धर्मात जन्मलो आणि काळाच्या मी शिक्षण 30 वर्ष शिकलो. त्या टायमामध्ये मी वेट बिटगारी म्हणून बारवड्याची नोकरी केली 9 वर्ष.
आता काय झालं की त्या काळामध्ये कसं शिक्षणाचं म्हणजे 5 जण भाऊ बहीण वडिलाचं आर्थिक हे होतं, तर त्याच्यामध्ये कसं मग आई निघाले जाती कुठं निधन करायला मग जायचं. मग शाळेत माझं हे संपलं. तो 3रा वर्ग शिकलो. त्याच्यानंतर 9 वर्ष कास्तकारी, 6 पुढे ज्वारी आणि 400 रुपये महिना असं वर्षभर काम करायचं. आणि तिथून मग मी असं एकदा कसा मोठा मुलगा झाला मला, त्या मारवाडीनं म्हटलं असा का तुलाच मुलगा झाला म्हणे, हां आम्हाला का मुलं झालं नाही का म्हणे, पेरण्याचं तास टाकून. तर तिथं मग काय केलं मी, तिथं नोकरी सोडून दिली. तिथून मग भटकलो आणि भटकता असं नागपूरच्या मार्गाने आलो आणि इथे माती गोट्याचं काम करून आपला मिस्त्री बनलो. मिस्त्री बनून कुटुंब केला. आता जावई आहेत म्हणजे शाळेमध्ये शिक्षक आहेत, ते मुलगी आहे, मुलगा आहे, मुलगा माझं नाव तुळसाबाई शामराव जवादे आहे, महाकाली नगर. मला 2 मुलं, 3 नातू आहे, 1 मुलगी, मुलीला 2 मुलं आहेत. जय भीम. माझं नाव शैलेश शामरावजी जवादे. माझा जन्म 24/1/1983 आहे. आणि आमच्या वडिलांनी जसं लहानाचं मोठं केलं आम्हाला, ज्या ठिकाणून आले मला त्याची जाणीव आहे की त्यांनी नागपुरात येऊन ज्या प्रकारे आपलं जीवन घडवलं, त्याच्यामध्ये आम्हाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, त्याचबाबत मला अभिमान आहे. आणि मी बुद्धाच्या धर्माच्या नुसारच कारण आपले कामं करी. माझं नाव श्रीमान शामरावजी जवादे. आमचा परिचय तर झालेलाच आहे. मी मोठा मुलगा यांचा, त्याचबरोबर माझी बहीण आणि हा माझा मुलगा. तर नमोबुद्धाय. जय भीम. माझं नाव आम्रपाली राजेश मेंढे. यांची मुलगी, लहान मुलगी. जय भीम. नमोबुद्धाय. सगळ्यांना जय भीम. मी राजेश शंकरराव मेंढे, राहणार जुनागढ, बौद्ध विहाराजवळ, आलोक बौद्ध विहाराजवळ, नागपूर. मी सध्या शिक्षक आहे. आणि माझे सासरे शामराव विठ्ठल जवादे यांनी जे सांगितलं की खरंच त्यांनी किती काबाड कष्ट करून त्यांनी एवढं मोठं निर्माण केलं. पण हे म्हणजे एक उदाहरण आहे आपल्या सगळ्यांसाठी. खरंच सांगतो मी की त्यांनी म्हणजे जे मेहनत केली आणि आताही या वयामध्ये सुद्धा ते बिलकुल धडपड करत असतात आणि खाली काही बसत नाही. आणि खरं त्यांचं जे जोश आहे, जे कामाचं चैतन्य आहे, ते पण असं वाटते की खरंच की आपण सगळ्यांनी म्हणजे त्यांच्यापासून खूप काही शिकण्यालायक असं वाटतं मला. आणि आज ह्या धम्माच्या माध्यमातून इतकं ज्ञान आणि पहिल्यांदा म्हणजे मी बघितलेलं आहे धम्म आपल्या दारी. आणि ही जी संकल्पना आहे आणि ही जी काय म्हणू आपण याला म्हणजे ही जी सुरू केलेलं आहे आपण, ही खूप छान आहे. या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम होत आहे आणि आपल्या धम्माबद्दल जी माहिती लोकांना नाही ती माहिती होत आहे आणि जागरूकता निर्माण होत आहे. तर मी खरंच धन्यवाद देतो सगळ्यांना की खूप चांगला उपक्रम आपण सर्वांनी हाती घेतलेला आहे. धन्यवाद. जय हिंद. नमो बुद्धाय. जय भीम. मी प्रीती शैलेश जवादे. सर्वांना जय भीम. मी श्री कॉन्व्हेंटमध्ये शिकते, 6 ते. माझं नाव सक्षम शैलेश जवादे. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव विश्वजी शैलेश जवादे. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.